नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण उपस्थित आहोत देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली गावामध्ये सुनील साहेबराव देशमुख या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यांनी प्रभात सीडचा 2358 वाण खरीप 2025 मध्ये त्यांनी लागवड केलेली होती। आपण पाहू शकता यांनी 10 पॅकेट सुपर कॉर्न या वाणाची लागवड केलेली आहे। मका दाखवण्याचा उद्देश या माझ्या मागे मी दाखवतो। आपण पाहू शकता टोकापर्यंत भरलेलं कणीस, कुठल्याही जर वाणाचं कुठल्याही जर झाडाचं जर पाहिलं तर 18 लाईनी दिसून येतात। कॅप्सूल सेगमेंट मध्ये आहे, पाहू शकता आपलं 5चा जेवढा डॉलर असतो तेवढा आपण याच्यावरती ठेवू शकतो। याला 18 लाईनी आहे, कॅप्सूल सेगमेंट मध्ये आहे आणि विशेषतः म्हटलं म्हणजे बिट्टी बारीक आहे आणि याचं जे आहे ते दिसून येतं आपल्या मागे। पाहू शकता आपण कापड जे आहे घट्ट स्वरूपाचं आहे, याच्यामुळे कुठल्याच प्रकारची रोगराई आणि अळी आपल्याला दिसून येते। पूर्ण प्लॉट जरी पाहिला आपण या इकडे पूर्ण प्लॉट जरी पाहिला तर या स्वरूपाचेच आपल्याला जे प्लॉट आहे ते दिसून येत आहे। बघा कुठलंही कणूस जर पाहिलं तर टोकापर्यंत भरलेला आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे याचं कापड घट्ट असल्यामुळे साठवणुकीसाठी चांगला आणि रोगराई किडीसाठी म्हणजे कुठल्याच प्रकारची कीड याच्यावर दिसून येणार नाही। आणि यावर्षी पावसाळा जास्त असून सुद्धा इतर वाणाच्या तुलनेत टोकापर्यंत बघू शकता याला कुठल्याच प्रकारचं आपल्याला जागा खाली नाही। बिट्टी बारीक आहे, 18 दाणे आहे, 18 लाईनी आहे आणि जवळपास 750 ते 800 दाणे निघायची कॅपॅसिटी आपल्या या वाणात आहे। पूर्ण प्लॉट असाच आहे। जमीन मध्यम स्वरूपाची आहे, पावसाळा खूप जास्त झाला तरी कणूस आणि झाड आपण पाहू शकता कुठलेही झाड घेतलं तरी आहे। याच गावातील गिरोली गावातील आम्ही हे तुम्हाला मक्याचे दांडे मक्याचे कणस दाखवण्यासाठी आणत आहोत। कुठलेही कणूस जर पाहिलं तर सुपर कॉर्न 2358 खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारा वाण, विशेषतः यावर्षी एवढा पावसाळा असून सुद्धा चांगल्या प्रकारचे भरलेला आहे आणि जर रब्बीत लागवड केली तर यापेक्षाही जास्त उत्पन्न देणारा वाण म्हटलं म्हणजे प्रभात सीडचा सुपर कॉर्न 2358। तर आपल्याला नक्कीच हे वाण लावायला चांगलं राहील अशी मी आशा करतो आणि आपण पाहू शकतो अशा प्रकारचं प्रभातचं सुपर कॉर्न 2358 हे वाण। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।